विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यावर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेट म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यामधील मानसशास्त्रावर आधारित जे काही उपयोजनात्मक प्रश्न आजपर्यंत सर्व शिफ्टमध्ये जेवढे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी एक अवघ्या 10 मिनिटात 50 प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, शिक्षणातील मानसशास्त्र म्हणजे काय? तर शिक्षणातील मानसशास्त्र म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे शिक्षणातील मानसशास्त्र होय. त्यानंतर बालकाचे बौद्धिक विकासाचे प्रमुख टप्पे कोणी सांगितलेले आहेत? तर विद्यार्थी मित्र, जीन पियाजे यांनी बालकाच्या बौद्धिक विकासाचे प्रमुख टप्पे हे जे आहे ते सांगितलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षणासाठी सर्वात योग्य प्रेरणा कोणती आहे? बघा, शिक्षणासाठी सर्वात योग्य प्रेरणा कोणती असेल तर ती आहे विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आत्मप्रेरणा. ओके, आत्मप्रेरणा असली तर शिक्षण हे योग्य प्रकारे होते. आत्मप्रेरणा या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा बघा, IQ चा संपूर्ण अर्थ काय? ओके, IQ म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र, इंटेलिजन्स कोटेंट म्हणजेच IQ होय. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, शिकण्याची सर्वप्रथम क्रिया कोणती आहे? बघा, शिकण्याची सर्वप्रथम क्रिया कोणती आहे? समजून घेणे, अनुकरण, वाचून नाही की लिहिणे. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये शिक्षणामध्ये अनुकरण ही सर्वप्रथम क्रिया आहे. ओके विद्यार्थी मित्र, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. तसेच या क्वेश्चनची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, चला. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणी अवधारणात्मक विकास सिद्धांत मांडला? ओके, अवधारणात्मक विकास सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? तर विद्यार्थी मित्र, हा जो सिद्धांत आहे हा जेरॉन ब्रुनर या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर थॉर्नडाईक याने प्रयोग आणि चुका हा सिद्धांत मांडलेला आहे. सामाजिक शिक्षण सिद्धांत कोणी मांडला? सामाजिक शिक्षण सिद्धांत हा अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्व विकासासाठी काय आवश्यक आहे? तर व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी मित्र अनुकूल वातावरण हे खूप आवश्यक आहे. ओके, अनुकूल वातावरण हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर बुद्धिमत्ता मोजण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीचा वापर केला जातो. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम टप्पा कोणता असतो? तर विद्यार्थी मित्र, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम टप्पा म्हणजे समस्या ओळखणे. काय? समस्या ओळखणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर खालीलपैकी कोणता निर्णय घेण्याचा परिणाम हा मानसिक पूर्वग्रह आहे? तर विद्यार्थी मित्र, याचा आहे योग्य असं उत्तर ते म्हणजे अंकरिंग इफेक्ट. ओके, याला काय? तर आपले जे पूर्वग्रह असतो त्याच्यावरती याचा परिणाम होतो. रचनात्मक विचार निर्णय प्रक्रियेमध्ये कोणत्या टप्प्यावर आवश्यक असतो? रचनात्मक विचार हा जो आहे हा निर्णय प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर आवश्यक आहे? तर या ठिकाणी पर्याय तयार करणे या टप्प्यामध्ये हा आवश्यक आहे. निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये कोणती? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तर्कशुद्ध विचार आणि विश्लेषण हे खूप आवश्यक आहे. पुढील प्रश्न बघा, निर्णयात्मक मानसशास्त्र कोणत्या प्रकारच्या मानसशास्त्राशी संबंधित आहे? तर जे निर्णयात्मक मानसशास्त्र आहे हे कोणत्या प्रकारच्या मानसशास्त्राशी संबंधित आहे विद्यार्थी मित्र? तर हे संज्ञानात्मक मानसशास्त्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी शिक्षा देतो हा कोणता निर्णय प्रकार आहे? कोणता निर्णय प्रकार येतो विद्यार्थी मित्र हा? तर हा आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणता आहे? तर हा आहे तात्काळ निर्णय. ओके, तात्काळ निर्णय घेत असतो. यानंतर प्रोत्साहन ही कोणत्या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उपयोगी पडते? तर प्रोत्साहन जे आहे तर हे या ठिकाणी प्रेरक निर्णय जे असतात त्याच्यामध्ये उपयोगी पडते. खालीलपैकी घटक चुकीचे निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतो. कोणता घटक आहे जो चुकीचे निर्णय घेण्यामध्ये कारणीभूत ठरतो? विद्यार्थी मित्र, यामध्ये आपलं जे गोंधळलेलं मन आहे हे चुकीचा निर्णय घेण्यामध्ये कारणीभूत ठरत असतं. भावनावर आधारित निर्णय कशावर अवलंबून असतात? बघा, जे आपण भावनिक निर्णय घेतो हे कशावरती अवलंबून असतात? तर विद्यार्थी मित्र, भावनिक निर्णय हे आपल्या पूर्वानुभवावर अवलंबून असतात. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. भावनिक निर्णय हे पूर्वानुभवावर अवलंबून आहेत. निर्णय प्रक्रियेत फीडबॅकचे महत्त्व काय? तर सुधारणा करणे यासाठी फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर निर्णय घेण्याची क्षमता जर वाढवायची असेल तर यासाठी आपल्याला
आत्मनिरीक्षण ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. ऑप्शन सी आत्मनिरीक्षण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या प्रश्नांची PDF मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. बघा, ग्रुप थिंक ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ग्रुप थिंक ही जी संकल्पना आहे कोणाची आहे? तर आयर्विंग जेनिंग्स या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे. कोणत्या निर्णयात भावनिक प्रक्रिया जास्त असते? तर विद्यार्थी मित्र, कोणत्या निर्णयामध्ये भावनिक प्रक्रिया जास्त असते? तर जे काही नैतिक निर्णय असतात त्या नैतिक निर्णयात भावनिक प्रक्रिया ही जास्त असते. निर्णय प्रक्रिया रिकामी जागा असते. निर्णय प्रक्रिया ही रिकामी जागा असते. कशी असते? निर्णय प्रक्रिया ही गतिशील असते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता निर्णय दीर्घकालीन परिणाम देतो? तर विद्यार्थी मित्र, कोणता निर्णय आहे जो दीर्घकालीन परिणाम देतो? तर योग्य विचारपूर्वक जो घेतलेला निर्णय असतो त्याचा परिणाम हा दीर्घकालीन असतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. निर्णय प्रक्रियेत पर्यायाचे मूल्यमापन का गरजेचे आहे? तर विद्यार्थी मित्र, सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी यामध्ये काय आहे? तर पर्यायाचं मूल्यमापन हे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा, तर्कशुद्ध विचारशक्ती हे निर्णय क्षमतेची रिकामी जागा आहे. काय आहे? तर हे तर्कशुद्ध विचारशक्ती हे निर्णय क्षमतेचे काय विद्यार्थी मित्र? तर हे कारण आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं कारण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, निर्णय क्षमतेचा विकास कशामुळे होतो? तर अनुभव आणि चिंतन याच्यामुळे निर्णय क्षमतेचा विकास हा होत असतो. पुढील प्रश्न बघा, शिक्षक विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतो. हा निर्णय कशाशी संबंधित आहे? हा शैक्षणिक आहे. ओके, अभ्यासक्रम हे शैक्षणिक संबंध आला. निर्णय प्रक्रियेत फिरून पहा ही संकल्पना काय दर्शवते? निर्णय प्रक्रियेमध्ये फिरून पहा ही संकल्पना काय दाखवते? तर पुन्हा विचार करा ही संकल्पना दर्शवते. योग्य निर्णय घेण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे? बघा, योग्य निर्णय घ्यायचा असेल तर कोणता घटक आवश्यक आहे त्या ठिकाणी? तर त्यामध्ये विद्यार्थी मित्र आपले मागील अनुभव खूप महत्त्वपूर्ण ठरतात. हा घटक त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास या घटकाचा क्षमतेवर काय परिणाम होतो? स्वतःवरती विश्वास या घटकाचा क्षमतेवर काय परिणाम होतो? तर आपल्या क्षमतेवरती सकारात्मक परिणाम होत असतो. कोणत्या परिस्थितीत निर्णय प्रक्रिया कमकुवत होते? तर विद्यार्थी मित्र, कमकुवत बघा, आपली निर्णय प्रक्रिया कमकुवत का होते? ज्यावेळी आपल्याला अपुरी माहिती असेल अशा वेळी आपली निर्णय प्रक्रिया ही कमकुवत होत असते. खालीलपैकी कोणता निर्णय तात्काळ घेतला जातो? तर विद्यार्थी मित्र, तात्काळ घेतला जाणारा निर्णय हा कोणता असतो? जो अपघात प्रसंगी घेतला जाणारा निर्णय हा तात्काळ घेतला जात असतो. निर्णय क्षमतेचा विकास कोणत्या शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे? तर निर्णय क्षमतेचा विकास जो आहे हा उच्च आदेश आणि विचार कौशल्य या शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे. कोणता घटक अयोग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो? तर विद्यार्थी मित्र, आपल्याला अयोग्य निर्णय घेण्यासाठी जर कोणता घटक कारणीभूत असेल तर तो आहे सामाजिक दबाव. ओके, बहुतांश वेळा सामाजिक दबावाच्या माध्यमातून अयोग्य निर्णय हे घेतल्या जातात. निर्णय घेण्याचा आत्मविश्वास कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? तर निर्णय घेण्याचा जो काही आत्मविश्वास आहे हा कशावर अवलंबून असतो? हा आपल्या विद्यार्थी मित्र तर्कशुद्ध विचारावरती अवलंबून असतो. ऑप्शन बी तर्कशुद्ध विचार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. माझ्या शिक्षकाचे असं काय केलं मीही तसंच केलं. बघा, माझ्या शिक्षकाने असं केलं म्हणून मीही तसं केलं. हा निर्णय कोणता आहे? हा अनुकरण केलेला आहे. ओके, म्हणजे अनुकरणात्मक निर्णय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. सर्वांनी हेच केलंय मी पण तेच करतो या संकल्पनेचे हे कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? सर्वांनी हे केलं म्हणजे मी तेच करतो हे ग्रुप थिंक या संकल्पनेचं उदाहरण आहे. ऑप्शन सी ग्रुप थिंक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, ग्रुप थिंक ही जी संकल्पना ही कोणी मांडली? तर आयर्विंग जेनिंग्स यांनी मांडलेली आहे. कोणता निर्णय तर्कशुद्ध मानला जातो? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, तर्कशुद्ध पद्धतीचा निर्णय कोणता मानला जातो? तर माहिती व विचारांती घेतलेला जो निर्णय असतो हा अतिशय तर्कशुद्ध पद्धतीचा मानला जातो. ओके, बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर सर्वांनी जे आहे हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर या क्वेश्चनची जर तुम्हाला PDF हवी असेल, ओके, या प्रश्नांची जर PDF हवी असेल तर आपलं विद्यार्थी मित्र टेलिग्राम चॅनल आहे. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.